खंडोबा आणि तुळजाभवानी देवी यांच्यामध्ये नेमकं बहीण आणि भावाचं नातं आहे का पती पत्नीचं? काही लोकांच्या सांगण्यानुसार श्री मल्हारी मार्तंड हे शंकराचा अवतार आहे आणि तुळजाभवानी हे माता पार्वतीचा. त्यामुळे त्यांच्यामध्ये पती आणि पत्नीचं नातं असू शकतं. आता नेमकं हे पती पत्नी का बहीण भाऊ? तर एका कथेमधून संपूर्ण माहिती समजून घेऊया. जेव्हा खंडोबाचं युद्ध मणी आणि मल्ल यांच्यासोबत सुरू होतं, तेव्हा अंधारामध्ये युद्ध खेळताना दैत्यांजवळ मायावी शक्ती असल्यामुळे ते खंडोबाच्या सैनिकांवरती प्रभाव येऊ लागले. मग खंडोबाने श्री तुळजाभवानी देवीला निरोप पाठवला की हे माते, तुम्हाला या अंधारामध्ये मदत कर. आणि तुळजाभवानी देवीने खंडोबाला तेल जाळण्याची बुदली म्हणजेच तेल धारण करण्यासाठी पात्र आणि स्वतःचा काकडा पाठवला. आता नेमकं काकडा म्हणजे काय? तर असं म्हणतात की तुळजाभवानी देवीने स्वतःचा पदर पाडला, त्या पदरापासून एक पोत तयार केली आणि ही पोत तिने बुदलीच्या तेलामध्ये पेटून खंडोबाच्या हाती दिली आणि मशालीच्या उजेडामध्ये म्हणजेच पोताच्या उजेडामध्ये खंडोबाने युद्ध जिंकलं. आणि त्या दिवसापासूनच त्यांनी बहीण आणि भावाचं नातं हे रुजू केलं. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.